गन्ना का फन्ना यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करण्यास विसरू नका। नमस्कार, गन्ना का फन्ना यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत। अर्थातच मी गणेश साखरे। आज आपण एक पट या क्षेत्राच्या संबंधित जे लोक आहेत, निस्वार्थीपणे त्या पटासोबत जुळलेले आहेत आणि नवीन पिढीतील कमी वयाचे म्हणजे 25च्या आतील असं प्रामुख्याने एक नाव घेतलं तर महिला या शंकरपटाच्या क्षेत्रात फार कमी आहे, पण तरी साक्षी रमेश ठाकरे हे अमरावती जिल्ह्यातील महिला धुळकरी आहे, जिने तळेगाव दशासर इथे पटात पहिला नंबर तिने आणलेला होता। जेमतेम 21 ते 22 वर्षाची ही मुलगी आहे। त्यानंतर दुसरं नाव जुळतं एमपीतला पटप्रेमी म्हणून एक त्यांचं चॅनल आहे। 100 ते 150 किलोमीटर येऊन तो स्वतःच्या पैशाने येऊन ते सर्व पट कव्हर करतो आणि ते लोकांपर्यंत पोहोचवतो, तो म्हणजे हर्ष राजपूत। आणि तिसरं नाव आहे धारव्याचा प्रणय गावंडे। प्रणय गावंडे हा जेमतेम 13 वर्षाचा मुलगा आहे। सोन्या बिबट्या बैलगाडा शर्यत याचं मी स्वागत करतो। धन्यवाद, तुम्ही आमच्या पटात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद। असंच प्रेम आमच्यावर कायम राहू द्या। पोलीस तो कॉमेंट्री करतो, त्याच्या आवाजातील गोळा म्हणजे उल्हास दाभाडे, राजू मंडाळे आणि प्रणव गावंडे यांचे आवाज एकसारखे सेम येतात। आवाजात पण तरी असे हे शंकरपट क्षेत्रात जुळलेले जे लोक आहेत कमी वयाचे, त्यांना तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे माझं गन्ना का फन्ना यूट्यूबचं काम आहे, म्हणून मी आजचा व्हिडिओ त्यांच्यावर। नमस्कार ताई। नमस्कार, आपलं पूर्ण नाव काय? माझं पूर्ण नाव साक्षी रवींद्र ठाकरे आहे। मी राहणार कनी मिर्जापूर आहे, तालुका नांदगाव खंडेश्वर, जिल्हा अमरावती। तुम्ही पहिल्यांदा पट कधी हाकलला? मी पहिल्यांदा पट 3 वर्ष आधी हाकलला होता इथं तळेगाव दशासर इथे, आणि तिथे माझा पहिला नंबर आला होता। तिथून मला छंद लागला, कारण की माझे पप्पा पहिल्यापासून पट खूप आवडत होता आणि माझ्या घरी पण पटाचे बैल होते, त्याच्यामुळे मला तो छंद आहे। महिलांच्या आवडी निवडी वेगळ्या राहतात, तुम्ही एकदम पटात कसे काय आले? कारण की हा नाद आहे, कारण की म्हणजे नाही नाद आहे बरोबर आहे, पण महिलेला पटाचा नाद हे थोडस या युगात जरा वेगळं वाटते ना। जुनी परंपरा जपावी असं मला वाटतं, आणि माझी इच्छा सगळ्यांपेक्षा वेगळं करायची होती, म्हणून मला हे आवडते आणि मी हे निवडलं। बरं, तुम्हाला अशा वेळेस घरून मनाई केली नाही का आई वडिलांनी किंवा हे क्षेत्र तुझं नाही म्हणून? नाही, म्हणजे तुम्हाला घरून प्रोत्साहन होतं? घरून माझ्या मम्मीचं, पप्पांचं, सगळ्यांचं प्रोत्साहन होतं। चांगलं मैदान कोणतं, किती आवडीचं आहे म्हणून? तळेगाव दशासर येथे मी हकलल्यात, ते मला आवडते आणि मला बैरम इथे खूप इच्छा होती हकलायची, आणि भाऊमुळे मला ही संधी मिळत आहे आज। म्हणजे तुम्ही बैरम पटावर पहिल्यांदा आले? नाही, याआधी पण आली होती, त्यामुळे मला इच्छा झाली, पण आता मला ही संधी मिळत आहे, त्यामुळे मी म्हणजे सगळ्यांचे खूप खूप आभार मानते। आपण सध्या शिक्षण चालू आहे का कोणता व्यवसाय करतात? शिक्षण चालू आहे माझं। कोणतं? BA सेकंड इयरला आहे। तुम्ही जेव्हा तुमच्या कॉलेजमध्ये जाता तेव्हा बाकीच्या मुलींकडे पाहताना किंवा तुमच्याकडे शिक्षक पाहताना असं वेगळं वाटत नाही का की हे महिला धुळकरी आहे, असं वाटत नाही का तुम्हाला कधी कधी? नाही, तसं काहीच वाटत नाही, कारण की मला गर्व वाटते की मी सगळ्यांपेक्षा वेगळं काहीतरी करते म्हणून। अशी ओळख दुसऱ्या क्षेत्रात तुमची झाली असती का? नाही। बरं, जेव्हा तुम्ही पटावर जाता जेव्हा जोडी हाकली तेव्हा सर्वात कमी पॉइंट म्हणजे जिथं विजयी झाल्या ते पॉइंट कुठलं आणि मैदान कुठलं? तळेगाव दशासर इथे मी सगळ्यात पहिल्यांदा पट हाकलला होता, तेव्हा 11 सेकंड 36 पॉइंट मध्ये माझी जोडी आली होती, आणि तोच माझा प्रथम विजय होता। सर्वात आवडतं मैदान कोणतं? सगळ्यात आवडतं मैदान तळेगाव दशासर। तळेगाव दशासरच का, बैरम का नाही? कारण की पहिली जोडी मी तिथे हाकलली होती, म्हणून 350 वर्षाचा तिथे इतिहास आहे, म्हणून तळेगाव दशासर हे मला आवडते। तळेगाव दशासर आणि इथली व्यवस्था काय फरक वाटते? यावर्षी इथली व्यवस्था कशी वाटत राहिली?
इथली व्यवस्था सगळ्यात पद्धतशीर आहे, नीटनेटकी आहे. आपण या क्षेत्रात असं कोणतं तुम्हाला ध्येय खुणा होते की आपण तिथपर्यंत पोहोचलो पाहिजे? या पटाच्या माध्यमातून कुठलं शिक्षण करताना हे नसतं की सर्व्हिसवर लागलो पाहिजे. या पटाच्या माध्यमातून तुम्हाला काय वाटतं की आपण कुठपर्यंत पोहोचायला पाहिजे? हिंद केसरी किताबापर्यंत पोहोचावलं असंच माझं ध्येय आहे. महिला धुरकरी ठाकरेताई खरंच या क्षेत्रात येताना घरच्यांचं सपोर्ट पाहिजे, त्याशिवाय आपण या पटात येऊ शकत नाही. महिला प्रामुख्याने. गन्ना का फन्ना यूट्यूब चैनल प्रस्तुत करता गणेश ठाकरे. धन्यवाद. मेरे जैसा एक चैनल वाला लड़का है जिसका नाम है हर्ष राजपूत और उसका चैनल का नाम भी पट प्रेमी हर्ष. भैया कितने साल से चैनल चालू करे? ये करीबन 1 साल हो गए. 1 साल में तूने सब्सक्राइब बहुत कर दिया. मेरे तो बहुत कम है जी. वो तो मेहनत करी है. मैं मेहनत नहीं कर रहा कि फिर कर रहे ना आप मेहनत. तेरे को क्यों नहीं तेरे इतने? वो नहीं पता. क्या लगता जी पट में? क्या लग रहा है तेरे को ये पट में? पट का शौक है और साथ में चैनल चला रहा हूँ. कौन से बैल के साथ तू आते रहता है पट पर? मैं बैल के साथ नहीं आता, मैं अकेले ही आता. हर एक पट पर आता? हाँ, हर एक पट पे. भैरव में महाराष्ट्र में पहली बार आया हूँ मैं पट देखने. पिछले साल तो तेरा वीडियो मैंने देखा. जी, पिछले साल एक दोस्त से मंगाया था. अब चैनल कहाँ तक बढ़ने की इच्छा है? चैनल 1 लाख सब्सक्राइबर करने की इच्छा है. उसके बाद फिर वही. ये था राजपूत. बैल का शौक है पट देखने का और चैनल भी चलाता. तुझं नाव काय? प्रणव गावंडे. कोणत्या वर्गात बाबू? 8वीत. सारा पासच झाला असेल तू. एवढं जर दादा तुला लक्षात ठेवलं असतं वर्गात तर याच्या लहान पुढे गेला असता का तू? हा, किती वर्षापासून हे पटावर येतं कॉमेंट्री करतो? मग शाळा गिळा? मग शाळा शाळा चालू आहे काय? त्या घरचे गिरचे लोक म्हणत नाहीत का हे याच्या मागे लागू नको म्हणून? मग आता याच्यातून तुला साध्य काय करायचं? तुला हे दाभाळे असो की राजीव मंडाळे असो याच्यासारखंच तुला पटात वाटते का की आपणही अशी कॉमेंट्री करून हे घड्याळ घ्यावं? कोण गाव कोणतं आहे तुझं? कोणतं गाव आहे म्हटलं? कोणत्या तालुक्यात येते? दारवा. मग हे सोबत आणतात का तुले? कोण आणते सोबत? कोण? दाभाळे भाऊ आणतात. मग त्या घरचे मना करत नाहीत काय येऊ नको म्हणून? का तू शाळेकडे मन लागते रे? हा, पर हे लाईन क्लिअर. मग तू शाळेत म्हणता का लाईन क्लिअर? हा, कधी शाळेत समजा एखाद्या वेळेस म्हटलं लाईन क्लिअर तर दणके खायची कधी पाळी आली नाही का तुझ्या? हा, म्हणतच नाही. आता किती वर्षाचा आहेस तू? 13. बरं, हे घडी तुला कॉमेंट्री येतं. फार महत्वाचं काम म्हणजे इथं कॉमेंट्री पाहिजे. तुला कॉमेंट्री उत्कृष्ट करता येते आणि कॉमेडी करता येते. मग आता समजा हे घडी प्लस कॉमेंट्री असं जर स्वतःचं तुला अस्तित्व जेव्हा कारभार स्वतःचा उभा करायचा असेल तसं कोणतं वर्ष ठरवलं की या वर्षी बा मी निश्चितच घडी म्हणजे पटात जाईन म्हणून? राजूभाऊ मंडाळेची वर्तेदाची वाट पाहून आला काय? हा, का राजूभाऊ मंडाळे हे गेले म्हणजे नंतर मी घडी बनवीन? तुला ते म्हणत नाहीत का की बा घडी बनव म्हणून? असेच जुळून राहा. नवीन व्हिडिओ पाहण्याकरता गन्ना का फन्ना यूट्यूब. धन्यवाद.